ओके, तर काय सांगितलं आहे आपण, जर पुरुष जर दाखवायचं आपण कसं दाखवणार आहोत, पुरुषाला असं आपण चौकोन दाखवणार आहोत, स्त्रीसाठी आपण असं एक सर्कल दाखवणार आहोत. जर भाऊ भाऊ असतील किंवा एका लेवलमध्ये असेल तर आपण सिंगल डायरेक्शन, नवरा बायकोला आपण डबल रेषा, आणि वरच्या डायरेक्शनमध्ये असेल तर उभी रेष आणि खालच्या डायरेक्शनमध्ये असेल तर खालची रेष. ओके, हे बेसिक नोटेशन आपण देणार आहोत. त्या व्हिडिओमध्ये आपण सगळं सांगितलेलं आहे. ओके, आज आपण परत 10 प्रश्न बघू, त्यात तुम्हाला हे नोटेशन कसं यूज करायचं हे पण समजून जाईल. चला, प्रश्न क्रमांक 11 बघा. जर ए हा बीचा भाऊ आहे. ओके, काय सांगितलं आहे, ए हा बीचा भाऊ आहे म्हणजे काय, ए हा पुरुष झाला म्हणून मी एला पुरुष केलो, आणि भावासाठी आपण काय केलो, सिंगल हॉरिझॉन्टल लाईन, आणि इथं काय येईल, बी येईल तुमचा. बी सांगता येईल का तुम्हाला, पुरुष आहे का स्त्री आहे, काही सांगितलं नाही, सो मी त्याला काही सांगणार नाही. पुढं बघा, बी ही सीची बहीण आहे. ओके, बी काय सांगितलं आहे, बहीण आहे. बहीण आहे म्हणजे काय असेल, फिमेल असेल, आणि कोणाची, सीची बहीण आहे म्हणून मी काय केलं, हॉरिझॉन्टल लाईन, सीची बहीण आहे. आणि सी हे डीचे वडील असतील. सी कोण आहेत, वडील आहेत म्हणजे पुरुष असतील, आणि कोणाचे, डीचे. खाली का घेतलं आपण, खालच्या जनरेशनमध्ये येईल तो, म्हणून काय केलं, खाली गेलं. ठीक आहे, आता इथं बघा पुढं काय म्हणतं आहे, तर डीचं एशी नातं काय, एशी नातं डीचं काय, तुम्हाला हे सांगायचं काय रिलेशन असेल, सांगता येईल का, का सांगता येणार नाही, कारण हा जो डी आहे तो पुरुष आहे का स्त्री आहे, काय मेन्शन केलं आहे का, काहीच मेन्शन केलं नाही. सो जेव्हा आपण काही मेन्शन केलं नाही आहे, ॲक्च्युअल रिलेशनमध्ये काय येईल, तो हा याचा भाऊ असेल, भावाचा मुलगा किंवा मुलगी. पण इथं ऑप्शनमध्ये नाही आहे ऑप्शन, पुतण्या दिलं आहे पण रिलेशन आपल्याला काही माहिती नाही आहे. सो काय असेल, काय असेल, सांगता येणार नाही. का सांगता येणार नाही, कारण डी हा पुरुष आहे का स्त्री याचं स्पेसिफिक त्यांनी रिझन इथं दिलं नाही आहे, किंवा एखाद स्पेसिफिक तिथं त्यांनी वाक्य दिलं नाही ज्यातून आपल्याला हे समजेल की तो पुरुष आहे का स्त्री आहे. आणि जेव्हा पुरुष आहे का स्त्री हे दिलं नसेल तर ऑप्शन काय असेल, सांगता येत नाही. पण जर इथे आणखी एक ऑप्शन असतं, बहीणच्या ऐवजी पुतणी राहिला असतं, पुतणी, आणि इथं राहिलं असतं की दोन किंवा इथं दोन किंवा तीन जर राहिलं असतं तर मी हा ऑप्शन चूज केला असतं, कारण एकतर तो पुतण्या राहील किंवा पुतणी राहील. ओके, आयदर ऑर किंवाचे ऑप्शन्स कसे असतात हे लक्षात ठेवा. इथं जर पुतणी असतं तर पुतणी किंवा पुतण्या ह्या दोन्हीपैकी एक, सो इथं 2 किंवा 3 किंवा दोन्हीपैकी एक हा ऑप्शन मी चूज केला असतं. चला, प्रश्न क्रमांक 12 बघा. एका मुलाची ओळख करून देताना एक मुलगी म्हणाली, तो माझ्या काकांच्या वडिलांच्या मुलीचा मुलगा आहे. ओके, असे प्रश्न जेव्हा आपण सॉल्व करतो तेव्हा शब्द बघायचं, माझा, माझी, माझ्या, इथून चालू करायचं. ओके, माझ्या कोण, मुलगी, एका मुलगी सांगते, ही मुलगी असेल ती. माझ्या काकांच्या, काका म्हणजे कसे असतील, आधी वडील असतील, इथं वडिलांचा एक भाऊ असेल. ठीक आहे, काकांच्या वडिलांच्या, काकांचे वडील म्हणजे वरी जाईल परत, वडिलांच्या मुलीचा म्हणजे ह्यांची मुलगी असेल ती यांची बहीण राहील, सो ती इथं येईल. मुलीचा मुलगा आहे, इथं येईल, तो मुलगा काय येईल, परत खाली येईल. कोण, तो पुरुष, कोण, हा तोवाला. बघा परत, तो माझ्या काकांच्या वडिलांच्या मुलीचा मुलगा आहे. कसं गेलो मी, इथून असं गेलो, इथं असं गेलो, पण इथून असं गेलो, इथून खाली, परत खाली. ओके, तर मुलाचा मुलीशी काय नातं, काय नातं असेल बघा, हे वडील आहेत, हे काका, हे काय असेल मग, हे असेल त्याची आत्या, आणि आत्याचा मुलगा काय असेल, आते भाऊ. सो पर्याय क्रमांक एक काय असेल, करेक्ट. इंग्लिशमध्ये आपण हा डायरेक्टली कझन म्हणतो. कझनमध्ये मामा भाऊ, मामे भाऊ, मावशी, सगळे मामे बहीण, मावस बहीण, आते भाऊ, आते बहीण, सगळे एकच कझनमध्ये आहेत, पण मराठीमध्ये त्याला स्पेसिफिक आहेत, आते भाऊ, मामे भाऊ, मावस भाऊ. ओके, तुम्ही चेक करायचं आहे त्यांनी कसे ऑप्शन दिले, त्यानुसार तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ओके, अशा प्रश्नामध्ये काय हिंट आहे, तर माझ्यापासून स्टार्ट करायचं. चला, प्रश्न क्रमांक 13 बघा. एका स्त्रीकडे बोट दाखवून राजा म्हणाला, राजा म्हणतो एका स्त्रीकडे, ती त्या स्त्रीची मुलगी आहे जी माझ्या आईच्या पतीची आई आहे. ओके, माझ्यापासून स्टार्ट करू. कोण, राजा, राजाला इथली तुम्ही राजा, राजाच्या आई, राजाची आई वरीच्या जनरेशनमध्ये ही आई येईल, आईच्या पतीची,
पती म्हणजे काय, डबल रेषा आणि मेल. पतीची आई परत वरच्या कोण, ती त्या स्त्रीची मुलगी आहे, या स्त्रीची मुलगी आहे. मुलगी म्हणजे काय, इथं येईल परत तो. ती जी मुलगी आहे अशा स्त्रीची मुलगी आहे जी जी माझ्या आईच्या पतीची आईची मुलगी. ओके. तर काय म्हणतंय, स्त्रीचं राजाशी नातं काय, राजाची स्त्री कोण असेल, हे आई, हे वडील, वडिलाची बहीण काय असेल, आत्या. ठीक आहे, ती कोण असेल. परत एकदा बघा काय सांगितले, ही जी मुलगी आहे त्या स्त्रीची मुलगी आहे जी माझ्या आईच्या पतीची आई आहे, यांची मुलगी असं त्यांनी सांगितलेलं आहे. पहिलं पण वाक्य लक्षात ठेवायचं आहे. पहिलं काय नरेशन दिलं आहे, पहिलं काय एक्सप्लेनेशन दिलं आहे ते पण बघायचं आहे. राजाची काय असेल ती आत्या असेल. समजलं नसेल तर परत एकदा व्यवस्थित बघा, तुम्हाला समजून जाईल. चला प्रश्न क्रमांक 14 बघा. अनिलने रोहितची ओळख त्याच्या वडिलाच्या पत्नीच्या एकुलत्या एक भावाचा मुलगा म्हणून करून दिली आहे. ओके, रोहित हे अनिल आहे, त्याच्या वडिलांच्या, अनिलचे वडील असतील, वरच्या जनरेशनमध्ये वडिलांच्या पत्नी असेल, इथं एकुलत्या एक भावाचा मुलगा, पत्नीच्या भावाचा, एकुलत्या एक भावाचा मुलगा कोण आहे, रोहित. मुलगा सांगितले सो मी त्याला हे करतो. तर रोहितचा अनिलशी काय संबंध आहे सांगा बरं. काय येईल, हे वडील, ही आई, आईचा भाऊ मामा, मामाचा मुलगा, मामे भाऊ. येते लक्षात. ओके, हे असे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत फिक्स दिसतील आणि तुम्हाला हे प्रश्न करेक्टली सोडायचे, ह्याचे मार्क तुम्हाला जाऊ द्यायचे नाहीत. ओके, काय सांगितलं, अनिलने रोहितचे त्याच्या वडिलांच्या, असं केलं, वडील काढलं मी पहिलं, पत्नीच्या म्हणजे इकडं डायरेक्शनला आलो, पत्नीच्या एक भाऊ, परत भाऊ सेम डायरेक्शनमध्ये येईल आणि तिथून त्यांचा मुलगा, सो खाली आलो मी, तो आहे रोहित. काय येईल मग, मामे भाऊ. लक्षात येतं आहे, गुड. चला प्रश्न क्रमांक 15 बघा. गोपीकडे बोट दाखवत नलिनी म्हणाली, मी त्याच्या आजोबाच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे. कुणाच्या आजोबाच्या, गोपीच्या. चला गोपी लिहितो मी इथं. गोपीच्या या जनरेशनमध्ये कोणतं असेल, आई किंवा वडील, आणि त्यांचं आजोबा. मी इथं काय स्पेसिफिक केलं नाही की बाबा हेच नाही स्पेसिफिक केलं की ते आईचे वडील आहेत का वडिलाचे वडील आहेत. ठीक आहे, जोपर्यंत दिलं नाही तोपर्यंत लिहायचं नाही. मी त्याच्या आजोबाच्या एकुलत्या एक मुलाची, एकुलता एकच मुलगा आहे, मग इथं येईल तो मुलाची मुलगी आहे. मुलाची मुलगी खालच्या डायरेक्शनमध्ये काय होईल, मग इथं येईल मुलगी आहे. कोण येईल मग, हे नलिनी येईल. तर नलिनीचा गोपीशी नातं काय सांगा. सेम जनरेशनमध्ये आहेत आणि सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे काय असेल, बहीण असेल. हे मी काय घेतो तुम्हाला लक्षात आलं असेल, कारण इथं सरळ सांगितलं की एकुलता एक मुलाची सांगितलं आहे, बाबा एकुलता एकच मुलगा आहे, त्यांची मुलगी आहे, सो काय ही नलिनी काय होईल, बहीण होईल. ओके, चला 16 बघा. बी हा क्यूचा पिता आहे. ओके, बी लिहितो मी, बी पिता आहे म्हणजे मेल असेल, पुरुष असेल, कोणाचा आहे, क्यूचा आहे, क्यूचा पिता. ओके, बीला फक्त 2 मुलं आहेत. ओके, म्हणजे ह्याचं आणखीन कोणतरी ते काय तर असेल. क्यू हा आरचा भाऊ आहे. ओके, इथं काय असेल, आर असेल आणि क्यू भाऊ आहे, म्हणजे हे डायरेक्शन आपल्याला हे हा जो दिलं, बीला फक्त 2 मुलं आहेत, हे ऑटोमॅटिक कंप्लीट झाले. इथं आर ही पीची मुलगी आहे, मुलगी आहे आर, पण कोणाची, पीची. पी कोण असेल, पी असेल स्त्री किंवा बीची पत्नी. ए ही पीची नात आहे, म्हणजे या दोघीपैकी कोणाचं लग्न झालं असेल त्यांचं खाली काय असेल, ए असेल, आणि नात आहे म्हणजे फिमेल. ओके, यस एचे वडील आहेत, यस जे आहेत ते एचे वडील आहेत. म्हणजे हा तर पुरुष ह्याचे वडील होऊ शकत नाही, सो इथं येईल, इथं वडील येतील यस, आणि हा ह्यांचा मुलगी कोण येईल, ए. ठीक आहे, तर यसचा क्यूशी काय नातं आहे, बघा. क्यूची बहीण आर, आरचे पती यस, म्हणजे काय झाले, क्यूची कोण झाले, हे भाऊजी झाले. पर्याय क्रमांक 1 काय असेल, भाऊजी. लक्षात येतं मी कसं जनरेशन केलं, आधी बी पासून क्यूला गेलं, क्यू पासून पी काढला,
ठीक आहे. क्यूचा आर दिला आहे, त्यांनी 2 मुलं दिले आहेत आणि आर हा भाऊ आहे सांगितलं आहे. आणि इथं मेन आहे फक्त एस हे एचे वडील आहेत. एस हे एचे वडील आहेत म्हणल्यावर तुम्हाला इथं येणार नाही, कारण इथं ह्याला फक्त कॉम्बिनेशनमध्ये स्त्री लागू शकते आणि ह्या कॉम्बिनेशनमध्ये पुरुष लागू शकतो. म्हणून आपण एस इथं घेतलं, एक खाली घेतलं आणि रिलेशन काढलं आपण काय, तर क्यूचे एस कोण आहेत, भाऊजी आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17 चला. बी आणि सी हे भावंडे आहेत. ओके. बी आणि सीमध्ये एक सिंगल बॉन्ड असेल. एमला 2 मुले आहेत आणि तो ईचा मुलगा आहे. एमला 2 मुलं आहेत, एम आहे आणि त्याला 2 मुलं आहेत आणि तो ईचा मुलगा आहे, म्हणजे हा पुरुष झाला आणि वरी कोणी येईल. ठीक आहे. ई हा एचचा सासरा आहे. ओके. ई हा सासरा आहे कोणाचा, एचचा. ठीक आहे. एचचा सासरा आहे. एच ही बीची आई आहे. एच ही कोणाची आई आहे, बीची आई आहे, म्हणजे इथे येईल बी आणि इथे येईल सी. व तिला एकुलता एक मुलगा आहे, म्हणजे या दोन्हीपैकी एक मुलगा आहे. ठीक आहे. सी ही ईची नात नाही. सी ही ईची नात नाही, म्हणजे हा कोण असेल, नातू असेल. आणि एकुलता एक मुलगा असल्यामुळे ही काय होईल, ही काय होईल, स्त्री होईल, मुलगी होईल. तर बीचं ईशी नातं काय, बीचं ईशी नातं काय बघा, सांगा काय नातं असेल, ती असेल नात, ती असेल नात. ओके. लक्षात आधी सांगितलं होतं बी एन सी भावंड आहेत, त्यांचं जेंडर स्पेसिफाय केलं नव्हतं, पुरुष आहेत का स्त्री आहेत, तसं ठेवलं आपण. पण इथं जो वाक्य आहे किंवा ई ही सीची नात नाही आहे, ई जी आहे सीची नात ना, ई सी जो आहे तो नात नाही आहे, तो काय असेल, नातू असेल. ठीक आहे. आणि काय म्हणलं, एकुलता एक मुलगा सांगितलं, एकच मुलगा सांगितलं, सो काय होईल, सी तुमचा मुलगा होईल आणि हा मुलगी होईल. आणि त्यानुसार ईचं बी कोण होईल, बी ही नात होईल. लक्षात. चला, ही जो आहे आपला फॅमिली ट्री तुम्हाला काढता आलंच पाहिजे. आणि मला वाटतं की पहिल्या 10 प्रॉब्लेममध्ये आणि नंतर ह्या 10 प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कोणता डाऊट येणार नाही आणि तुम्ही या प्रकारचे प्रश्न इझिली सोडवू शकाल. ओके. शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. कोण म्हणते, स्त्री सांगते, एक स्त्री सांगते आहे. स्टार्ट कुठून करायची, माझ्यापासून. माझ्या कुठं इथं आहे, माझ्या आईची, हिची आई वरच्या जनरेशनमध्ये येईल, इथं येईल. माझ्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे स्वतःच कोण, त्याची बायको. त्याची बायको म्हणजे ही कोण आहे, तो इथं आहे. याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी त्याची बायको आहे, म्हणजे ती स्वतःबद्दलच सांगायला लागली. तर त्या स्त्रीचं त्या माणसाची नातं काय, स्त्री का नसेल, स्त्री असेल पत्नी. इथं दिसलं, ती फक्त फिरून सांगते की ती जी स्त्री आहे, ठीक आहे, तिच्या आईची एकुलती एक मुलगी आहे आणि कोणाचं आहे, त्या पुरुषाची ती बायको आहे. सो काय होईल, ती पत्नी होईल, बायको म्हणा किंवा पत्नी होईल. ठीक आहे. 18चं काय 3. हे तुम्हाला असे कन्फ्युजन करतील, फक्त तुम्ही डोकं शांत ठेवून हा जो डायरेक्शन आहे तो लक्षात ठेवायला पाहिजे. किंवा सेम जनरेशन आहे, सेम जनरेशनमध्ये 2 रिलेशन येतात, एक तर भाऊ बहीण किंवा नवरा बायको. वरचा असेल तर वडील किंवा आई, त्याच्यावरी आजोबा किंवा आजी. ठीक आहे, हे लक्षात तुम्हाला आलं पाहिजे. चला, प्रश्न क्रमांक 19 बघा. एफ हा एचा भाऊ आहे. ओके, इथं मी काढतो, एफ हा भाऊ आहे म्हणजे पुरुष असेल कोणाचा, एचा. ए बद्दल काय माहिती तसं ठेवलं. सी ही एची मुलगी आहे, सी जी आहे ती मुलगी आहे, सो खालच्या जनरेशनमध्ये हे डायरेक्शन काढलं. के ही एफची बहीण आहे, के कोण आहे, एफची बहीण आहे. जी हा सीचा भाऊ आहे, जी जो आहे तो सीचा भाऊ आहे. तर जीचे काका कोण, जीचे काका कोण सांगा. हा जनरेशनमध्ये हे कोण आहे, आई किंवा वडील माहिती नाही आहे. एफ हा एचा भाऊ आहे, सी ही एची मुलगी आहे. ओके. जी हा सीचा भाऊ आहे. जीचे काका कोण, तर या डायरेक्शनमध्ये जर बघितलं ह्या पर्यायानुसार तर एफ हा एकमेव पुरुष आहे आणि वरच्या जनरेशनमध्ये तो काय होतील, काका कोण होतील, पर्याय क्रमांक 3 काका होतील. ओके. त्या दृष्टीनं हा कोण होतील, मग हे होतील वडील.
कारण त्यांचा भाऊ आहे तो. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक शेवटचा बघा. केतनकडे बोट दाखवून अंजली म्हणाली. अंजली काय म्हणते, तो जो केतन आहे तो माझ्या वडिलांच्या, कोणाच्या, अंजलीच्या वडिलांच्या, अंजली लिहितो मी तर, अंजलीच्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे. एकुलता एक मुलगा असेल तर कोणतरी, मुलाचा मुलगा कोण आहे, केतन. तर केतनच्या आईचं, म्हणजे आई इथं असेल, आईचं अंजनीशी नातं काय काय असेल सांगा बरं. ही त्याच्या भावाची बायको, म्हणजे भाऊजन वहिनी, हे त्याचं काय असेल, रिलेशन असेल. पर्याय क्रमांक 3 करेक्ट आन्सर. अंजलीने काय सांगितलं, तो माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा. ओके, एकुलता एक मुलगा इथं असेल, मुलगा त्यांच्या मुलाची आई आहे, त्यांच्या केतन मुलगा आहे, आणि त्यांची आईचं नातं विचारलं तुम्हाला, अंजलीची कोण असेल, भाऊजन किंवा वहिनी.